अमरावती शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। प्रसिद्ध श्री रामदेव बाबा प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धारावरून वाद निर्माण झाला आहे। मंदिराच्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या जागी नवीन बांधकाम सुरू असताना हनुमानजींची मूर्ती हलवण्यावरून धार्मिक संघटनांनी आक्षेप घेतला आहे। या वादामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे। अमरावतीच्या प्रभात टॉकीज परिसरातील शतकांपेक्षा जुने मानले जाणारे रामदेव महाराज मंदिर, जेथे भक्त दररोज दर्शनासाठी गर्दी करतात, तिथेच रविवारी धक्कादायक प्रकार घडलाय। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेत्यांच्या आरोपानुसार मंदिराच्या विश्वस्ताने भगवान गणेश, भगवान महादेव, भगवान हनुमान यांच्या मूर्ती तोडून विडंबना केली आहे। याचबरोबर श्री रामदेव महाराजांच्या समाधी पाडण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलाय। श्रावण महिना महादेवासाठी पवित्र मानला जातो, मात्र त्याच महिन्यात आणि भक्तांच्या नकळत हे कृत्य केल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत। संघटनांचा गंभीर आरोप आहे की मंदिर पाडून जागेवर व्यावसायिक इमारत बांधून आर्थिक फायदा मिळवण्याचा हेतू विश्वस्तांचा आहे। या घटनेमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना खोलवर दुखावल्या असून शहरातील शांततापूर्ण वातावरण धोक्यात आल्याचा दावा संघटनांनी केला आहे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या प्रतिनिधींनी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांची भेट घेऊन निवेदन सादर केले, ज्यामध्ये दोषींवर कायदेशीर गुन्हा नोंदवून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। संघटनांनी विश्वस्तांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचेही आवाहन केले आहे। पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं, त्याच्यामध्ये सर्व हिंदूवादी संघटना आणि सर्व समाज या वतीनं आदरणीय CP साहेबांना रामदेव बाबा संस्थान प्रभात टॉकीज मागील जे संस्थान आहे, जे मंदिर आहे, त्याची 10/8/2025ला ज्या पद्धतीनं भगवंताची विटंबना मूर्ती तोडून केली, त्या संदर्भातलं हे निवेदन आज CP साहेबांना आम्ही देत आहोत। माझ्या मते आणि आमच्या सर्व सकल हिंदू समाजाच्या मते ट्रस्टी लोकांनी या मंदिराची जागा, ज्याची किंमत जवळपास 5 कोटीच्या वर आहे, ही जागा हडपून तिथं कमर्शियल पद्धतीने इमारत उभी करावी आणि मंदिर आणि देवतेंची विटंबना करायची, अशा पद्धतीचा आशय या ट्रस्टचा आहे आणि या ट्रस्टवर कायदेशीर गुन्हा नोंदवावा, याच्याच करता हे आजचं निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही देत आहोत। या संदर्भात कोतवाली पोलीस स्टेशनला काही तक्रार वगैरे दाखल झाली आहे का? कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार त्याच दिवशी 10 तारखेला रात्री 11:30 वाजता ही तक्रार नोंद केलेली आहे। अमरावतीतील श्री रामदेव बाबा मंदिराचा जीर्णोद्धार एका नव्या वादात सापडला आहे। श्रद्धा आणि विकासाच्या संघर्षात आता प्रशासनाला योग्य तोडगा काढण्याचे आव्हान आहे। स्थानिक नागरिकांच्या भावना आणि मंदिराची सुरक्षा या दोन्ही गोष्टींचा विचार करून लवकरच यावर काहीतरी निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे। सध्या स्थितीत परिसरात शांतता राखणे हे सर्वांसाठी महत्त्वाचे आहे।